एक काम करायला गेलं की एक काम बिघडतं. असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. काय ते पुढं सांगतेच. तर आज नाश्त्यासाठी इकडं मी चहा आणि ब्रेड बनवला आहे. तर रुद्राच्या पप्पांनी नाश्ता केला आणि ते रुद्रांशला स्कूलमधून आणायला गेले. आणि हा जो काल मी कच्चा मसाला बनवला होता, तर म्हटलं चला ताज्या ताज्या मसाल्याचा आज आपण मसाला वांगा बनवूया. इकडं मसाला वांग्याला फोडणी दिली आणि त्यानंतर कणिक मळून घेतली आणि म्हटलं इकडं आपली वांग्याची भाजी होती आहे, तोपर्यंत आपण चपात्या लाटून घ्याव्यात. तेवढ्यात आलं आमचं बाळ शाळेतून आणि आल्या आल्या इकडं चोकोज खात आहे टी व्ही बघत बघत. त्याला खायला दिलं आणि मग इकडं मी चपात्या बनवून घेतल्या. एक तोपर्यंत आपल्या इकडं मसाला वांग तयार झालं आहे. आणि सासूबाईंना जेवण करून घरी जायचं होतं, त्याच्यामुळं पहिली चपाती झाली की लगेचच त्यांना जेवायला वाढलं आणि बाकीच्या चपात्या लाटून घेतल्या. आवरणं चल ना जायचं. आणि इकडं आमचा रुद्रांश आज ट्युशनला जायलाच नको म्हणतोय. आवर चल. नाही काय ट्युशनला न जाण्यासाठी कारणे सांगतोय. माझ्या पोटात दुखतोय, माझा पायच दुखतोय, काही 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 कारणं सांगतोय आणि म्हणतोय मला नाही जायचं ट्युशनला. कसं बसं त्याला पटकनावर म्हणत होते. आणि तोपर्यंत इकडं तव्यावर ठेवलेला शेंगदाणा आणि मिरचीचा ठेचा करपून गेला. तर मी हेच म्हणत होते, करायला गेले एक आणि झालं एक. आता मिस्टरांची बोलणी तर खावीच लागणार. कसं बसं रुद्रांशला तयार केलं आणि ट्युशनला पाठवलं. आणि संध्याकाळी 4 वाजता मी केसांना मेहंदी लावली. आणि मेहंदी लावले आमचा रुद्रांश कसा करतो ते तुम्हाला तर माहीतच आहे. तर आता तो जोपर्यंत मी केस धुवत नाही तोपर्यंत तो घरातच थांबत नाही आणि तो गेटमध्ये जाऊन अभ्यास करत बसलाय. तर असाच होता आजचा दिवस.